75वा स्वातंत्र्य दिन या हा दिवस साजरा करण्यात येत आहे। आज आपल्या सात फाउंडेशन संचालित पुनर्जन्म आश्रम परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ध्वजारोहणाकरिता मी आमंत्रित करतो आमचे आश्रम मधलेच आजोबा सलामी 1 2 अन्यायावर वचक ठेवणारे, वाचा फोडणारे माझे सर्व पत्रकार बंधू यांचा सत्कार सोहळा तसेच माझ्या बुट्टीबुरीला स्वच्छ राखण्याचं काम प्रामुख्याने उपस्थित आहे, त्यांनी अध्यक्षस्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच शिक्षक खेडुलकर सर हे सुद्धा इथे उपस्थित आहे, पालेवाल काकाजी, आमचे डॉक्टर देशमुख सर तसेच गावंडे काकाजी यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो। जास्त विलंब न करता मुख्य कार्यक्रमाकडे वळतो। मी प्रमुख पाहुण्यांना तसेच सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष बडनेरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेस पुष्पहार बुट्टीबोरी नगरीला स्वच्छ करण्याचे काम ज्यांच्या हातून होते असे साफसफाई कर्मचारी, सात फाउंडेशनचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मला आज इथे बोलण्याची संधी मिळाली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या आठवणीत 2 ओळी म्हणू इच्छिते। सुखतील फुले जीवनातील सुगंध मात्र येत राहतो, जवळ नसलो तरीही तुमच्या आठवणीचा दिवा सदा जळत राहतो, सदा वाटण्यासाठी खरं बोलते। स्वतंत्रतेचा अर्थ तोच समजू शकतो ज्याने कधी गुलामगिरी केली आहे, कारण घरची परिस्थिती अशी असताना कि प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर गया, नन्हे नौनी आलो की लंगोटियां चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई, बाप की कमाई गई, भाई की पढ़ाई गई, कि ऐसा एक विस्फोट हुआ, पता ही चला नहीं, पूरे जिस्म की बोटियां चली गई। आपके लिए तो एक आदमी मरा है, मेरे घर की तो रोटियां चली गई। वाली परिस्थिती ज्यांनी बघितली आहे ना, तोच स्वतंत्रतेचा अर्थ समजू शकतो। मला वाटत नाही की व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या डीपीला 3 रंगात रंगणं म्हणजे देशभक्ती आहे। राष्ट्रगीताच्या वेळेस 52 सेकंद छाती फुगवून उभं राहणं म्हणजे देशभक्ती नाही। आणि जर कुणी म्हणत असेल की वर्षातून 2दा हातात तिरंगा घेणं म्हणजे देशभक्ती आहे,
तर मला त्याला विचारायचंय की फुटपाथवर राहणारा तो छोटासा मुलगा ट्रैफिक को जानते हैं ना शिवालों को जानते हैं, ना मस्जिद को जानते हैं ना शिवालों को जानते हैं, जो पेट के भूखे होते हैं ना वो सिर्फ भोजन के निवालों को जानते हैं, वो सिर्फ भोजन के निवालों को जानते हैं। मग देशभक्ती म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर देशभक्ती म्हणजे चौका चौकातल्या मोठमोठ्या पुतळ्यांच्या थोर वीरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करणे म्हणजे देशभक्ती नाही। आणि देशभक्तीचा हा अर्थ राष्ट्रगीताच्या 4 ओळीतच नाही आहे। मग देशभक्ती म्हणजे काय तर थोर वीरांचे चरित्र आत्मसात करून त्यांचे सिंचन समाजावरती करणे म्हणजे देशभक्ती। पण ही देशभक्ती तेव्हा दुखावते जेव्हा एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमाच्या दारात सोडून येतो। ती आई जिने 9 महिने त्या मुलाला आपल्या गर्भात वाढवलं, ते वडील ज्याने आपल्या अंगा खांद्यावर त्या मुलाला खेळवलं। ही देशभक्ती तेव्हा दुखावते जेव्हा अडचणीत फसलेल्या लोकांची मदत करण्यापेक्षा आपण सेल्फी घेऊन आपले लाईक्स वाढवण्यावर लक्ष देतो। आजच्या युगातील युवक ज्यांच्यावर जबाबदारी होती आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या राष्ट्र निर्मितीची, त्या 4x4 इंच्या छोट्याशा स्क्रीनवर आपल्या मऊ बोटांच्या घर्षणाने त्यांच्या भावनांची इमोजीस पाठण्यावर व्यस्त झाले आहेत। खरं तर मला अभिमान वाटतो की मी भारतात जन्माला आली। आपला देश जिथे जे उपाशी असतात, सरकार माझी आहे ना देश माझा आहे, ना सरकार माझी आहे ना देश माझा आहे, फक्त एका गोष्टीचा गर्व आहे की मी भारताची आहे आणि हा भारत माझा आहे आणि हा भारत माझा आहे। पण आपला देश तेव्हा समोर जाईल जेव्हा इथले युवक मंदिरात जाऊन देवाला नारळ फोडून रिश्वत देणं बंद करतील। आपला देश तेव्हा समोर जाईल जेव्हा स्त्रीची पूजा नाही तिला सन्मान दिला जाईल। आपला देश तेव्हा समोर जाईल जेव्हा स्वच्छ भारत अभियान मध्ये फक्त सरकार नाही तर गावातील प्रत्येक द्या, त्यांना भाजी पोळी द्या, ब्रेड द्या, बिस्किट द्या, तुमच्याजवळ जे उपलब्ध आहे ते द्या। मला आश्चर्य वाटते की आपल्या देशांमध्ये वृद्धाश्रम आणि त्याच्यासारखे सर्व सुधारक यांच्यासाठी एक म्हणू इच्छिते, सळसळत रक्त शिवबाचे भक्त न कपाळी भगवा टिळा, सळसळत रक्त शिवबा, नाद करायचा नाय आमचा नादच खुळा, छाती ठोकून सांगतो। लावा फोटो काढून यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है, ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं खुद पे हमें नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आज़माना, यारबाज हम जानसाज हम इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से।
नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो, हमने तेरी सांसों पे थोड़ा सा वतन का भी हक था। ना देख मुझे यूं मुड़ मुड़ के, तेरा मेरा साथ यही तक था। ये तेरी ज़मीं तेरे खून से ही तो सजती संवरती है रांझे। तेरे इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती है रांझे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। दुर्गेशजी खडपकर यांचा सत्कार केळुरकर सर करतील।
बघा समोर बघा रसिकाताई. जे आपल्या गावात स्वच्छता करतात, ज्यांच्यामुळे गाव आपला स्वच्छ, महाराष्ट्रातून 8व्या नंबरचा क्रमांक स्वच्छतेमध्ये मिळालेला आहे. तर या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सर्व याला म्हणजे लेडीज आणि जेंट्स जे योद्धा म्हणून गरज आलेला आहे या साथ फाउंडेशनच्या माध्यमातून, तर मी आभारी आहे या साथ फाउंडेशनचा सुद्धा का त्यांनी अशा लोकांना या एका मंचावरती आणलेला आहे आणि त्यांचा सत्कार काही ना काही एक गुलाबाचं फूल देऊन केलेला आहे. धन्यवाद. जास्त सर वेळ खूप झालेला आहे आणि सर्वांची मानसिकता इथून जाण्याची आहे. परत मी एकदा सर्व उपस्थित मध्ये खूपच त्यांनी मोलाचं काम करत, मी प्रत्यक्ष नाव 1-2 लोकांचं घेतो. अतुल आहे माझ्या वार्डामध्ये, त्याच्या अगोदर विरोध होता, पण हे खूप सुंदर काम करणार आहे. कोणतं बी काम त्यांना सांगा पण ते नाही असं त्यांनी कधी तोंडातून म्हटलेलं नाही. तसंच यापूर्वी सुद्धा सत्कार झालेला आहे. इथे उपस्थित होते पत्रकारांचं. पत्रकारांबद्दल काय सांगावं, जे न देखे रवी ते देखे कवी असं ते म्हणत होते, ते आता कवीचं संबोधन आपण या पत्रकारांना देऊ शकतो. आपण टीव्ही पाहतो, होणारे अत्याचार तर होतातच आहे, दुर्घटना घडतातच आहे, पण त्यांना वाचा फोडण्याचं काम मी विनंती करतो. ते आता उपस्थित नाही आहेत मला वाटतं, पण त्या प्रयाग डॉक्टरच्या माध्यमातून विनंती करतो का असे काही घटना घडतात की ज्याच्यावर खरंच अन्याय होतो आहे, पण तिथे सुद्धा या आपले पत्रकार बंधू जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. पण त्यांनी या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करावं, जेणेकरून त्यांच्यावरती होणारा हा अत्याचार, त्यांच्यावरती होणारा काही म्हणजे अतिथी मिळू शकतं. कोणामुळे ते या पत्रकार बंधू आणि भगिनींमुळे. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता परत एकदा धन्यवाद देतो माझ्या या साथ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि विशेष करून प्रयाग डोंगरेंना का ज्यांनी आम्हाला या ठिकाणी म्हणजे आता गावातील सर्व काय म्हणतात रिटायर्ड झालेल्या लोकांना एका ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे आणि त्यानिमित्तानं का होईना त्या सर्वांची भेटभराई आम्हाला होत आहे. तर धन्यवाद आणि येथेच माझे 2 शब्द मी समाप्त करतो. धन्यवाद. मोजक्या शब्दात आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन करून गेलात. मी आमंत्रित करतो राकेश आत्राम यांचा सत्कार देशमुख सर करतील अशी मी त्यांना विनंती. अध्यक्ष भाषण करिता मी आमंत्रित करतो महात्मा गांधी संघटनेचे 75वा स्वातंत्र्य दिन या हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आज आपल्या साथ फाउंडेशन संचालित पुनर्जन्म आश्रम परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या ध्वजारोहणाकरिता मी आमंत्रित करतो आमचे आश्रममधलेच आजोबा
गांधी की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। एक साथ ईश्वर के विश्व। तस्मै श्री गुरुवे नमः। या सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेला। अन्यायावर वचक ठेवणारे, वाचा फोडणारे माझे सर्व पत्रकार बंधू यांचा सत्कार सोहळा, तसेच माझ्या बुट्टीबुरीला स्वच्छ राखण्याचं काम प्रामुख्याने उपस्थित आहे, त्यांनी अध्यक्षस्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच शिक्षक खेडुलकर सर हे सुद्धा इथे उपस्थित आहे। पालेवाल काकाजी, आमचे डॉक्टर देशमुख सर, तसेच गावंडे काकाजी यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो। जास्त विलंब न करता मुख्य कार्यक्रमाकडे वळतो। मी प्रमुख पाहुण्यांना तसेच सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष बडनेरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेस पुष्पहार कठीण काम आहे। हा पेटून घे तुम्ही फक्त लावा, एक लावून टाका। त्यांचे स्वागत परितोष रेंगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर काकाजींचं स्वागत। सत्कार कार्यक्रमाला जमलेलो आहोत त्याआधी मी आमंत्रित करतो प्रांजली। बुट्टीबोरी नगरीला स्वच्छ करण्याचे काम ज्यांच्या हातून होते असे साफसफाई कर्मचारी, सात फाउंडेशनचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मला तिथे बोलण्याची संधी मिळाली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या आठवणीत 2 ओळी म्हणू इच्छिते। सुखतील फुले जीवनातील सुगंध मात्र येत राहतो, जवळ नसलो तरीही तुमच्या आठवणीचा दिवा सदा जळत राहतो, सदा वाटण्यासाठी खरं बोलते। स्वतंत्रतेचा अर्थ तोच समजू शकतो ज्याने कधी गुलामगिरी केली आहे, कारण घरची परिस्थिती अशी असताना की प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर गया, नन्हे नौनी आलो की लंगोटियां चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई, बाप की कमाई गई, भाई की पढ़ाई गई, कि ऐसा एक विस्फोट हुआ पता ही चला नहीं, पूरे जिस्म की बोटियां चली गई। आपके लिए तो एक आदमी मरा है, मेरे घर की तो रोटियां चली गई। वाली परिस्थिती ज्यांनी बघितली आहे ना, तोच स्वतंत्रतेचा अर्थ समजू शकतो। मला वाटत नाही की व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या डीपीला 3 रंगात रंगणं म्हणजे देशभक्ती आहे। राष्ट्रगीताच्या वेळेस 52 सेकंद छाती फुगवून उभं राहणं म्हणजे देशभक्ती नाही।
आणि जर कुणी म्हणत असेल की वर्षातून 2दा हातात तिरंगा घेणं म्हणजे देशभक्ती आहे, तर मला त्याला विचारायचंय की फुटपाथवर राहणारा तो छोटासा मुलगा ट्रैफिक को जानते हैं ना शिवालों को जानते हैं, ना मस्जिद को जानते हैं ना शिवालों को जानते हैं, जो पेट के भूखे होते हैं ना वो सिर्फ भोजन के निवालों को जानते हैं, वो सिर्फ भोजन के निवालों को जानते हैं। मग देशभक्ती म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर देशभक्ती म्हणजे चौका चौकातल्या मोठमोठ्या पुतळ्यांच्या थोर वीरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करणे म्हणजे देशभक्ती नाही। आणि देशभक्तीचा हा अर्थ राष्ट्रगीताच्या 4 ओळीतच नाही आहे। मग देशभक्ती म्हणजे काय तर थोर वीरांचे चरित्र आत्मसात करून त्यांची सिंचन समाजावरती करणे म्हणजे देशभक्ती। पण ही देशभक्ती तेव्हा दुखावते जेव्हा एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमाच्या दारात सोडून येतो। ती आई जिने 9 महिने त्या मुलाला आपल्या गर्भात वाढवलं, ते वडील ज्याने आपल्या अंगाखांद्यावर त्या मुलाला खेळवलं, ही देशभक्ती तेव्हा दुखावते जेव्हा अडचणीत फसलेल्या लोकांची मदत करण्यापेक्षा आपण सेल्फी घेऊन आपले लाईक्स वाढवण्यावर लक्ष देतो। आजच्या युगातील युवक ज्यांच्यावर जबाबदारी होती आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या राष्ट्र निर्मितीची, त्या 4x4 इंच्या छोट्याशा स्क्रीनवर आपल्या मऊ बोटांच्या घर्षणाने त्यांच्या भावनांची इमोजीज पाठण्यावर व्यस्त झाले आहेत। खर तर मला अभिमान वाटतो की मी भारतात जन्माला आली। आपला देश जिथे जे उपाशी असतात, सरकार माझी आहे ना देश माझा आहे, ना सरकार माझी आहे ना देश माझा आहे, फक्त एका गोष्टीचा गर्व आहे की मी भारताची आहे आणि हा भारत माझा आहे आणि हा भारत माझा आहे। पण आपला देश तेव्हा समोर जाईल जेव्हा इथले युवक मंदिरात जाऊन देवाला नारळ फोडून रिश्वत देणं बंद करतील। आपला देश तेव्हा समोर जाईल जेव्हा स्त्रीची पूजा नाही तिला सन्मान दिला जाईल। आपला देश तेव्हा समोर जाईल जेव्हा स्वच्छ भारत अभियान मध्ये फक्त सरकार नाही तर गावातील प्रत्येक द्या, त्यांना भाजी पोळी द्या, ब्रेड द्या, बिस्किट द्या, तुमच्याजवळ जे उपलब्ध आहे ते द्या। मला आश्चर्य वाटते की आपल्या देशांमध्ये वृद्धाश्रम आणि त्याच्यासारखे सर्व सुधारक यांच्यासाठी एक म्हणू इच्छिते, सळसळत रक्त शिवबाचे भक्त न कपाळी भगवा टिळा, सळसळत रक्त शिवबाचे, नाद करायचा नाय आमचा नादच खुळा, छाती ठोकून सांगतो। हात लावा फोटो काढून द्या। समोर बघा, हात लावा। बघा समोर। तरुण भारतचे सन्माननीय पत्रकार गणेशजी सोनटक्के यांचा सत्कार पालिवाल काकाजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हो समोर समोर बघा, फोटो बरोबर समोर बघा। एक मिनिट थांब, एक मिनिट। तरुण भारतचे कोई मारे ना यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। ऐसे
जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है सर हमने कहा है तो माझा तुम नको जाऊ आता. मंगलमय शुभकामना सोनटक्के यांचा सत्कार समोर बघा सर. परितोष रेंगे करतील. एक मिनिट थांब. गजानन वाघाळे यांचा सत्कार सुद्धा परितोष रेंगे करतील. पूजन गेडाम ठीक आहे. सारे बघा इकडे समोर. दीपक चिमकर यांचा सुद्धा बघा समोर. राजकुमारजी बैसवार प्रतीक येणे चंद्रभानजी तोकर मधुकरजी वानखेडे बौद्धरत्नजी पारसे इकडे बघा समोर. ठीक आहे. एकनाथजी मोरले रवीजी चित्रा पुराटे यांचा सुद्धा सत्कार शेख सर करतील. समोर बघा सर. दुर्गेशजी खडतकर यांचा सत्कार खेडूरकर सर करतील.
सर समोर यांच्याबद्दल दिवनालीने केल्यासारखे होईल. मॅडम, मी कोरोना काळातील गोष्ट सांगतो. मी तर जातपात मानत नाही की मी स्वतः भारतीय असं सांगतो. तसंच एक मुस्लिम व्यक्ती हिंदू बांधवांच्या अंतिम क्रिया आपल्या बुट्टीपुरीत करत होते, ते म्हणजे मुक्तार भाऊ. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. पियुषजी पवनकर, ठीक आहे. मंगेशजी काळे सुद्धा, अंबादासजी नागपुरे, आता अतुल भाऊ थोडे समोर बघा. शालूताई मध्ये, समोर बघा समोर. उर्मिलाताई पांतावणे, लताताई सागोडे, इकडे बघा. रमाताई गणवीर बघा समोर. यांचा सुद्धा सत्कार सुवर्णाताई उमाटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यांचा सुद्धा सत्कार सुवर्णाताई उमाटे, शोभाताई पोगळे, जे मेन बोलतो ते मेन अनिताताई रुई, लीलाबाई गायकवाड यांचा, किरण बंजारी, ताई वाटकरे यांचा सुद्धा सत्कार मॅडम करतील. ठीक आहे. यांचा सत्कार रसिका तिरपुरे इकडे बघा. करतील. इकडे बघा. ठीक आहे. समोर बघा. पूर्णकला राजकरणे यांचा सत्कार रसिका बघा इकडे. यांचा सुद्धा सत्कार रसिका तिरपुरे करतील. शोभाताई ताई सोनारे, आता दिला आणि खतम कर. बस एंड कर. थांबा समोर बघा. यांचा सत्कार कुमार पांडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम करतील. बंद करा. दिल्याबरोबर बंद करा. ठीक आहे. पारसे यांचा सुद्धा सत्कार करतील. बघा समोर बघा. रसिकाताई संपलेला आहे. जास्त वेळ न घेता सर्वप्रथम प्रयागला बंद कर बाबा, काहून असं अत्याचार करतात. हॅलो. आम्हाला आज या 75वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जे आपल्या गावात स्वच्छता करतात, ज्यांच्यामुळे गाव आपला स्वच्छ, महाराष्ट्रातून 8व्या नंबरचा क्रमांक स्वच्छतेमध्ये मिळालेला आहे. तर या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सर्व याला म्हणजे लेडीज आणि जेंट्स जे योद्धा म्हणून गौरविण्यात आलेला आहे या साथ फाउंडेशनच्या माध्यमातून. तर मी आभारी आहे या साथ फाउंडेशनचा सुद्धा, का त्यांनी अशा लोकांना या एका मंचावरती आणलेला आहे आणि त्यांचा सत्कार काही ना काही एक गुलाबाचं फूल देऊन केलेला आहे. धन्यवाद. जास्त सर वेळ खूप झालेला आहे आणि सर्वांची मानसिकता इथून जाण्याची आहे. परत मी एकदा सर्व उपस्थित मध्ये खूपच त्यांनी मोलाचं काम करत, मी प्रत्यक्ष नाव 1-2 लोकांचं घेतो. अतुल आहे माझ्या वार्डामध्ये, त्याच्या अगोदर विरोध होता, पण हे खूप सुंदर काम करणारे. कोणतं बी काम त्यांना सांगा पण ते नाही असं त्यांनी कधी तोंडातून म्हटलेलं नाही. तसंच
यापूर्वी सुद्धा सत्कार झालेला आहे. इथे उपस्थित होते पत्रकारांचं. पत्रकाराबद्दल काय सांगावं, जे न देखे रवी तेथे देखे कवी असं ते म्हणत होते, ते आता कवीचं संबोधन आपण या पत्रकारांना देऊ शकतो. आपण टीव्ही पाहतो, होणारे अत्याचार तर होतातच आहे, दुर्घटना घडतातच आहे, पण त्यांना वाचा फोडण्याचं काम मी विनंती करतो. ते आता उपस्थित नाही आहेत मला वाटतं, पण त्या प्रयाग डोंगरच्या माध्यमातून विनंती करतो का असे काही घटना घडतात की ज्याच्यावर खरंच अन्याय होतो आहे, पण तिथे सुद्धा ह्या आपले पत्रकार बंधू जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. पण त्यांनी या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करावं, जेणेकरून त्यांच्यावरती होणारा हा अत्याचार, त्यांच्यावरती होणारा काही म्हणजे अतिथी मिळू शकतं. कोणामुळे ते या पत्रकार बंधू आणि भगिनींमुळे. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता परत एकदा धन्यवाद देतो माझ्या या सात फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि विशेष करून प्रयाग डोंगरेंना का ज्यांनी आम्हाला या ठिकाणी म्हणजे आता गावातील सर्व काय म्हणतात रिटायर्ड झालेल्या लोकांना एका ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे आणि त्यानिमित्तानं का होईना त्या सर्वांची भेटभराई आम्हाला होत आहे. तर धन्यवाद आणि येथेच माझे 2 शब्द मी समाप्त करतो. धन्यवाद. मोजक्या शब्दात आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन करून गेलात. मी आमंत्रित करतो राकेश आत्राम यांचा सत्कार देशमुख सर करतील अशी मी त्यांना विनंती. अध्यक्ष भाषण करिता मी आमंत्रित करतो महात्मा गांधी संघटनेचे प्रकार मित्र यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने आभार मानतो व हा कार्यक्रम इथेच संपला अशी जाहीर करतो. सन्मान्य सर्व मान्यवरांनी नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये.